तर हिंगोलीच्या वसमतमधील झेंडा चौकामध्ये एका भरधाव कारने एका दुचाकी स्वाराला धडक दिली आणि हा जो थरार आहे अपघाताचा तो सीसीटीव्ही चित्रित झालाय। काही दुचाकी सुद्धा याच्यामध्ये उडवल्या गेल्या। या घटनेने शहरात खळबळ माजली आहे। दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत। हिंगोलीतल्या अपघाताचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे जे पुढारी न्यूजच्या हाती लागले। भरधाव वेगाने येणारी ही कार आपण बघतोय। दोन दुचाकी इथं आधीच लावलेल्या होत्या, त्याला धडक बसलेली आहे कारची आणि त्यानंतर काही जण जखमी सुद्धा याच्यात झाले। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संतोष भिसे यांच्याकडून। संतोष, जखमींच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील आहेत आणि पोलीस प्रशासनाने याची कशी दखल घेतली आहे? नक्कीच रीती वसमतच्या झेंडा चौकामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। यामध्ये दुचाकी स्वार जो आहे तो गंभीर जखमी आहे। त्याच्यावर सध्या नांदेड येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती म्हणजे गंभीर आहे आणि म्हणजे अजून एक गंभीर आहे पण त्याची प्रकृती जरा स्थिर आहे। मात्र जो दुचाकी जो काही गाडीच्या कारच्या खाली आला होता दोन्ही त्याच्या अंगावर गेले आहेत। आता म्हणजे त्याची परिस्थिती जी आहे हात वगैरे आणि पाय चांगले गंभीर जखमी झाले, म्हणजे काय मोडतोड झाली काही याची चौकशी सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। मात्र पोलिसांकडून तपास केला जातोय कार चालक जो आहे दारूच्या नशेमध्ये होता की नाही हे अद्याप तरी स्पष्ट झालं नाही। मात्र पोलीस जे आहे त्या दिशेने तपास करत आहे आणि ही धक्कादायक घटना जी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आणि एवढंच नव्हे तर दुचाकीचे दोन तुकडे या ठिकाणी झाले आहेत। हा फुलबंडी भाग आहे आणि या फुलबंडी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। मात्र जवळपास 4 ते 5 दुकानाचं ज्या कारमुळे नुकसान झालं आहे अद्यापर्यंत या प्रकरणामध्ये रद्दी कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। जी संतोष, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।